अगं माझं औषध कुठे ठेवलंस तू? हे काय हिप्स स्पेअर लेगला ठेवलंय. हा हा अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. महाराष्ट्र निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाली या राहुल गांधींच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखातून उत्तर दिलंय. राहुल गांधींच्या प्रश्नावर फडणवीसांनी काय म्हटलंय पाहूया. ताउम्र राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पोछते रहे. रामशास्त्री प्रभुणेच्या पाण्यामध्ये त्यांनी असल्याचा आविर्भाव केला. मात्र देवेंद्र फडणवीसांचा कारभार जो आहे हा घाशीराम कोतवालांसारखा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फिक्सिंगचा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यावर उत्तर दिले. राहुल गांधींच्या लेखाला लेखानंच उत्तर दे, आता तरी राहुल गांधी त्यावर बोलणं सोडतील अशी आशा फडणवीसांनी वर्तवली. दुसरीकडे राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न केल्यावर भाजपला मिरची का लागते अशी टीका काँग्रेसकडून फडणवीसांच्या लेखावर केली गेली. राहुल गांधींनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यावर फडणवीसांनी दिलेली उत्तरं पाहूया. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे दोघंच 2-1 अशा पद्धतीनं निवडणूक आयुक्त निवडू शकतील अशी व्यवस्था केली. तिसऱ्या विरोधी पक्षनेत्याच्या मताला फारसं महत्त्व ठेवलं नाही. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाऐवजी कॅबिनेट मंत्र्याला स्थान देण्याचा निर्णय संशयास्पद आहे. 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारनं थेट नियुक्त केले. आतापर्यंतचे 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले. पहिल्यांदा मोदींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 8,98,00,000 मतं होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या होती 9,29,00,000 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदार झाले 9,70,00,000. मग 2019 ते 2025 या 5 वर्षात 31,00,000 मतदार वाढले. मग 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा या 5 महिन्यात 41,00,000 मतदार कसे वाढले? मतदार वाढीचा विषय समजून घ्या. युवा मतदारांची संख्या ही सातत्यानं वाढत असते. 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते. 2014 ते 2019 या काळात 63,00,000 नवीन मतदार, तर 2009 ते 2014 या काळात 75,00,000 नवीन मतदार. यासह 2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार जोडले गेले. म्हणजेच 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडलं असं अजिबात नाही. ताउम्र राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पोछते रहे. लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील. तर निवडणूक आयोग त्याचं उत्तर देत नाही. त्याचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस देतात आणि तो संपूर्ण गोंधळलेला अशा परिस्थितीत लिहिला आहे. विचारलेले प्रश्न काय, आपण सांगता काय? रामशास्त्री प्रभुणेच्या पाण्यामध्ये त्यांनी असल्याचा आविर्भाव केला. मात्र रामशास्त्री प्रभुणे नाहीत, तर एकंदर देवेंद्र फडणवीसांचा कारभार जो आहे हा घाशीराम कोतवालांसारखा आहे. एकनाथ शिंदे 10 ते 15 जागा जिंकू शकत नव्हते फार तर, आणि अजित पवार सुद्धा त्याच रेंजमध्ये असताना ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाला जागा वाटप केलं या लोकांनी, निवडणूक आयोगाने केलेलं जागा वाटप आहे की त्यांना एवढ्या आणि त्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मतदान केंद्रावरती ज्याला सेटिंग म्हणतात राहुल गांधी, ते केलेलं आहे. देशाच्या जनतेलाही कळलं आहे की नरेंद्र मोदी आणि कंपनी निवडणुका कशा प्रकारे जिंकते आहे हे स्पष्ट झालं. माननीय देवेंद्रजींनी आजच्या लेखामध्ये स्पष्टपणे सारे संदर्भ दिले आहेत. कसं या ठिकाणी निवडणूक आयोगाचं गठन झालं, कसं काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी निवडणूक आयुक्त नेमले, त्यानंतर आमच्या सरकार आल्यावर देवेंद्रजींनी आजच्या लेखात आपण जर बघितलं दिसेल, मी त्यावर जास्त जाणार नाही. पण आत्ता ते पुन्हा येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते या ठिकाणी हा प्रयत्न करतात आहे. मला वाटतं यात काही होणार नाही, याच्यात काही तथ्य नाही. महाराष्ट्राच्या निकालानंतर मतदार संख्या आणि ईव्हीएम वरून ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार गट,
काँग्रेस आणि मनसे वारंवार प्रश्न करत आले आहेत। तर भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत निवडणूक यंत्रणा दोषमुक्त असल्याचा दावा केलाय। ईव्हीएम मशीन हे खरं तर काँग्रेसचंच पाप होतं, त्यांनी हे बी पेरलं आणि आता त्याला त्या काँग्रेसच्या त्या बियाला विषारी फळं भाजपनं लावलेले आहे, त्याचे परिणाम आहे। ईव्हीएम मशीन म्हणजे सरळ आम्ही पाहतोय आमच्या लोकशाहीला घाला घातलेला आहे। लोकशाहीमध्ये मतदानासारखी एक पवित्र जी काही कार्यपद्धती आहे त्यावर व्यवस्थित आम्ही पाहतोय ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून त्याला चिरफाड करण्याचं काम, त्याचा खून करण्याचं काम पक्षानं भाजपनं केलेलं दिसतं। राहुल गांधींना काही कामधंदा उरलेला नाही आहे, ते पिकनिकला परदेशात जातात, आलेत की एखादी स्टेटमेंट करतात, परत परदेशात जातात। राजकारण सिरियसली करावं लागतं, सिरियसली बोलावं लागतं। राहुल गांधींना कोणी सिरियसली घेत नाही। लोकसभेचं विरोधी पक्ष नेतेपद हे संविधानिक पद आहे, त्याच्यामुळे राहुल गांधींनी जी विधानं मांडलेली आहेत त्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे विरोधी पक्षनेते म्हणून। हे देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या अंगाचा तिळपापड झालेला आहे। आतापर्यंत आम्ही बोलत होतो, पण देशातल्या किमान 14 वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधीचं म्हणणं छापल्यामुळे आणि ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे। देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी या विषयावर। तुम्ही कसे जिंकलेले आहात, तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्रात, हे अख्ख्या जगाला माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। अगं, माझं औषध कुठं ठेवलंस तू? हे काय हिप्स स्क्वेअर लेगला ठेवलंय। हा हा अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।